पालवी तोडायला लावते, तुझ्या झाडाची पालवी तोडून आण, 10 पानं तोडून आण म्हणते आणि मग ते पानं तोडून आणते, पानं तोडते आणि आता हे पानं जोडून दाखव म्हणते. तर ते मग जोडता येत नाही म्हणते, जोडता येत नाही बा म्हणते. तर मग हे तू खुणं करत आहे, मारत आहे लोकाले. तू मारल्यानंतर त्याला जिवंत करू शकते का? मग तू हे तुझ्या हातून किती मोठं पाप होऊन राहिलं. असं जेव्हा प्रबोधन करते तथागत त्या अंगुलीमाल आले, तेव्हा अंगुलीमाल आले खरोखर समजते की बा आपण हे चुकीचं काम करत आहोत, पापाचं काम करत आहोत आणि मग ते सोडून देते. अशा पद्धतीनं अंगुलीमाल सुद्धा या ठिकाणी आहे. त्यानंतर या ठिकाणी मल्लिका जे आहे, मल्लिका ही प्रेषणजित राजाची पत्नी असते. तिला एकदा बाळ होत असते आणि प्रेषणजित राजा भगवान गौतम बुद्धाजवळ बसून असते, प्रवचन ऐकत असते. तितक्यात एक सेवक येते की आणि सांगते की बा आपल्याला मुलगी झालेली आहे, तुम्हाला मुलगी झालेली आहे, मल्लिका राणीच्या पोटी तुम्हाला मुलगी झालेली आहे. आणि असं जेव्हा सांगते तर प्रेषणजित राजा नाराज होते की बा मुलगा पाहिजे होता, मुलगी नाही पाहिजे होती आणि मग नाराज होते खूप. तर भगवान गौतम बुद्ध म्हणते की याच्यात नाराज होण्यालाही काही नाही आहे, मुलगीसुद्धा चांगल्या पद्धतीनं म्हणजे शिकू शकते, चांगली मोठी होऊ शकते आणि मुलगी सासऱ्याच्या घरी सुख देऊ शकते, बाहेरही सुख देऊ शकते आणि मुलगी ही उच्च पदापर्यंत पोहोचू शकते. जसं आपण पाहतो आता राष्ट्रपती, पंतप्रधान जे काही सगळे पदवी आहे, अनेक पदव्या मुलापेक्षा आता समोर हुशार होत आहे. तर हे भगवान गौतम बुद्ध प्रेषणजित राजाला उपदेश देते या ठिकाणी मल्लिकाला. आणि या ठिकाणचं दुसरंही एक उदाहरण आहे सोपाक आणि सुप्रियाचं. सोपाक हा एका बाईचा मुलगा असते, त्या ठिकाणी ती म्हणजे गरोदर असते. सोपाकची आई गरोदर असते. तर आणि गरोदर असल्यानंतर ते मरण्याच्या स्थितीत असते. तर लोकांना वाटते की सोपाकची आई मरण पावली आणि म्हणून सोपाकच्या आईला या ठिकाणी मशानभूमीनं आणते मेली म्हणून. आणि मशानभूमीत आणल्यानंतर तिला मशानावर झोपवते आणि झोपवल्यानंतर तिची चिता पेटवते. चिता पेटवल्यानंतर त्या ठिकाणी तिथं पाणी येते, वारा येते आणि ते चिता पेट घेतली, चिता विझून जाते. आणि त्या पिरियडमध्ये ते सोपाकची आई मरण पावली नसते आणि ते सोपाक त्या ठिकाणी जन्म घेते. आणि मग सोपाक जन्मल्यानंतर त्या चितेवरच जन्मते आणि मग सोपाकची आई मरून जाते. मग त्या ठिकाणी हे सुप्रियाचा वडील असते, ते त्या मशानभूमीचा रक्षक असते आणि ते रक्षक त्या सोपाकला दत्तक घेते, घरी आणते आणि त्याचं पालन पोषण करते. आणि 7 वर्ष झाल्यानंतर तो सोपाक तथागत भगवान गौतम बुद्धांच्या भिक्खू संघामध्ये सामील होते. आणि नंतर त्या मशानभूमीचा जो रक्षक राहते, त्याचा मुलगा राहते सुप्रीक, त्यालासुद्धा त्या धम्मामध्ये आणते आणि चिवर देते त्यालासुद्धा सोपाकच्या माध्यमातून आणि ते अरहंत पदाला प्राप्त होते. हा इतिहास आहे या ठिकाणचा इतिहास आहे, चिंचाचा इतिहास आहे या ठिकाणचा. चिंचाचा विचार तुम्ही ऐकलं ना, अरे अष्टमंगल गाथेमध्ये चिंचा आहे.